चला तर मंडळी, पॅकेटच्या बिस्किटांना करा आता बाय बाय आणि घरीच बनवा असे टेस्टी, हेल्दी आणि खुसखुशीत बिस्किट घरीच. बिस्किटांमध्ये किती भेसळ आणि कशा पद्धतीने बनवतात ते तर सर्वांनाच माहिती आहे. मग का आपण आपल्या मुलांना असे भेसळीचे पदार्थ खायला द्यावे? त्यासाठी घरीच बनवा गव्हाच्या पिठापासून व गुळापासून साजूक तुपातले हेल्दी आणि टेस्टी अगदी बाजारात मिळतात तसे खुसखुशीत बिस्किट. आता करायचे कसे तेही पहा. एका भांड्यात अर्धा कप एवढं साजूक तूप घ्या. त्याच कपाने अर्धा कप एवढा गुळ घ्या. गुळ आणि तूप एकाच दिशेने 3 ते 4 मिनिटांसाठी कंटिन्यू फेटत राहा. जोपर्यंत गुळ वितळत नाही किंवा त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत. काही मिनिटांनंतर पाहू शकतात रंग बदललेला आहे, मिश्रण देखील छान फेटून झालेलं आहे. आता हे मिश्रणाला आपल्याला छान चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आता ते का? तर गुळामध्ये जे काही घाण असते, काडी कचरं किंवा खडे असतात ते आपल्या बिस्किटांमध्ये जायला नको आणि ते खाताना कचकच लागायला नको म्हणून. इथं आता मिश्रण मी छान चाळणीने चाळून घेते. तुम्ही ही स्टेप न करता डायरेक्टली गुळाचं पाणी चाळून तुपामध्ये टाकलं आणि मग फेटलं तरी देखील चालेल. इथं मिश्रण मी चाळून घेतलेलं आहे. त्याला आता पुन्हा 1 ते 2 मिनिटांसाठी मी जोपर्यंत हलकं होत नाही किंवा छान फ्लफी होत नाही असं त्याला फेटून घेते. आता त्यात 1 कप एवढं गव्हाचं पीठ, अर्धा कप एवढं बेसन पीठ, 1 टीस्पून बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 टीस्पून एवढं व्हॅनिला एसेन्स घातलेलं आहे. त्याचसोबत अर्धा कप एवढं काजू बदाम आणि अक्रोडचं पावडर घातलेलं आहे. याऐवजी तुम्ही पावडर न करता डायरेक्टली कापून टाकले तरी चालेल किंवा नाही टाकले तरी देखील चालेल. सुरुवातीला दूध, पाणी कसलाही वापर न करता फक्त हलक्या हाताने त्याला असं दाबत राहायचंय किंवा जॉईन करायचंय त्या पिठाला. जास्त कणिक मळल्यासारखं त्यावरती जोर टाकायचं नाहीये किंवा कणिक मळल्यासारखं मळायचं नाहीये. अगदी मोहन दिल्यासारखं आपलं मिश्रण दाणेदार तयार झालेलं असेल. आता त्यात 2-3 चमचे टुटी फ्रुटी घालायची आहे. अर्धा कप एवढं दूध घालून आता त्याला छान जॉईन करायचंय किंवा मळायला घ्यायचंय. जास्त जोर देऊन नाही, अगदी हलक्या हाताने त्याला फक्त दाबून दाबून असं जॉईन करायचंय. अगदी सॉफ्ट असा आपला गोळा तयार झाला पाहिजे. अगदी अर्धा कप दुधात आपला छान मऊसूद असा डो बनवून तयार झालेला आहे. आता ह्या डो मधनं तुम्ही छोटासा गोळा घेऊन किंवा गोल गोल असा छोटासा बॉल बनवून नानखटाई देखील बनवू शकतात. पण आपल्याला नानखटाई वगैरे बनवायची नाहीये, डायरेक्टली बिस्किट बनवायला घ्यायचे. इथे मी कटिंग बोर्ड वरती बटर पेपर ठेवलाय, त्यावरती आपण तयार केलेला बिस्किटांचा डो घेतलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने त्याला रोल करते. जास्त दाबून किंवा अगदी जोर देऊन त्यावरती रोल करायचं नाही. जेवढं होऊ शकेल तेवढा हलका हाताने त्याला जॉईन करून अशा पद्धतीने गोल करायचा. आता बटर पेपर त्यावरती गुंडाळून फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी सेट होऊ द्यायचं. 10 ते 15 मिनिटांनंतर आपलं मिश्रण छान पद्धतीने सेट झालं असेल, त्याला चाकूच्या सहाय्याने तुम्हाला हवंय त्या आकारात कट देऊ शकता. इथं मी अगदी मीडियम साईजमध्ये गोल आकारातच त्याला कट करून घेते. इथं मी बिस्किट कट करते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं पाहू शकतात किती छान असं आपले बाजारात मिळतात तसे बिस्किट बनवून तयार झालेले आहेत. आता हे बिस्किटांवर ना मी थोडंसं खोबऱ्याचं खीस लावते. तुम्हाला आवडत असेल तर लावू शकतात, नाही लावलं तरी देखील चालेल. फक्त दिसायला छान दिसतात आणि चवीला देखील अप्रतिम येतात. आता ह्याच पद्धतीने मी खोबऱ्याचं खीस लावून सर्व बिस्किटं त्या बेकिंग ट्रेमध्ये सेट करून घेतलेले. आता इथे मी 180 डिग्रीवरती टेम्परेचर ठेवलेलं आहे आणि दोघा बाजूने हीट दिलेली आहे. 10 मिनिटांसाठी ओव्हन आधीच प्रीहीट करून घेतलेलं होतं. आता बेकिंग ट्रे ओव्हनमध्ये ठेवून 20 मिनिटांसाठी मी बिस्किट बेक करायला लावलेले आहे टायमर. ओव्हनमध्ये जर बिस्किट बेक करताय तर 20 मिनिटं अगदी परफेक्ट टाईम आहे. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर एका कढईमध्ये मीठ घाला, त्यावरती रिंग ठेवून 30 ते 40 मिनिटांसाठी बिस्किट बेक करून घ्या. दोघी बाजूने अलटून-पलटून. अगदी छान असेच बिस्किटं तुमच्या कढईमध्ये देखील बनवू शकतात. तुम्ही पाहू शकतात किती छान दिसायला अप्रतिम आणि बाजारापेक्षाही भारी, चवीला अप्रतिम आणि पौष्टिक बिस्किट घरीच बनवून तयार झालेत. तुम्ही तुमच्या मुलांसाठी हेल्दी बिस्किट नक्कीच बनवा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.